दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन, वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे गौरव सोहळा झालेला आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष. नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांना सुद्धा गॉर्ड ऑफ ऑनर. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कर्तव्य पथावर उपस्थिती. मोदींनी उपस्थित मान्यवरांना सुद्धा केलं अभिवादन. कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचं सादरीकरण. अष्टविनायक, ढोल ताशे, गणपती बाप्पाची मूर्ती चित्ररथावर. आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर चित्ररथ आधारित. शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन. मुंबईमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह. राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं संबोधन. मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन. मुख्यमंत्र्यांकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन. ठाण्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजवंदन सोहळा संपन्न. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं. पोलीस मुख्यालयामध्ये पार पडला ध्वजवंदन सोहळा. उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा संपन्न. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते ध्वजवंदन, तर शासकीय मान्यवर, अधिकारी आणि नागरिकांची सुद्धा उपस्थिती. सांस्कृतिक कार्यक्रम, संचलन सोहळा संपन्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ध्वजवंदन. पोलीस परेड मैदानावर पोलीस दलाचं पथसंचलन. नितेश राणेंकडून सिंधुदुर्गवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयामध्ये ध्वजवंदन. ध्वजवंदनानंतर पोलीस आणि होमगार्ड यांची परेड. वाशिम जिल्ह्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री तसंच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन. पोलीस कवायत मैदानावर पार पडला मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा सोहळा. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये पार पडला शासकीय ध्वजवंदन सोहळा. नाशिकमध्ये शासकीय, निमशासकीय विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह साधू आणि महंतांची सुद्धा उपस्थिती. वर्ध्यामध्ये पोलीस मुख्यालयाच्या मैदानामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सुद्धा ध्वजवंदन. पंकज भोयर यांच्याकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा संपन्न. सोहळ्याला जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने होते उपस्थित. धुळ्यामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजवंदन. पोलीस दलाच्या वतीनं पथसंचलन करत राष्ट्रध्वजाला सलामी. प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावतीच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं ध्वजवंदन. हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन. झिरवाळ यांच्या समोर पोलीस प्रशासनाचं दिमाखात संचलन. बीड जिल्ह्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन. सर्वसामान्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध. बाबासाहेब पाटील यांचं आश्वासन. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन. पोलीस दल आणि सुरक्षा दलाच्या वतीनं तिरंग्याला मानवंदना. नागपूरमधील संघाच्या मुख्यालयामध्ये महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन. भारत हा देश नाही तर जिवंत लोकतंत्र आहे. संविधानाला अनुसरून आचरण असलं पाहिजे या शब्दामध्ये लोया यांनी व्यक्त केलं मत.
रायगडमधील अलिबाग मुख्यालय मैदानावर 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ संपन्न. मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते ध्वजवंदन. मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच गोगावले ध्वजवंदनाचा त्यांना मान मिळाला. अकोल्यामध्ये पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री क्रीडांगण इथं ध्वजवंदन. ध्वजवंदनासाठी विविध क्षेत्रामधील मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालन्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन. आज राज्याच्या पर्यावरण मंत्री तसंच पालकमंत्री पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर. अहिल्यानगरमध्ये 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन. नंदुरबारमध्ये मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन. महायुती सरकार प्रत्येकाचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील. योगेश कदम यांच्याकडून विश्वास व्यक्त. पोलीस पथकाचं संचालन आणि गुणवंतांचा गौरव सोहळा सुद्धा संपन्न. भंडारा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री संजय सावकार यांच्या हस्ते ध्वजवंदन. पोलीस दल आणि सुरक्षा दलाच्या वतीनं तिरंग्याला मानवंदना. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय मोठ्या उत्साहामध्ये प्रजासत्ताक दिन तिथं साजरा. मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन. शहरामधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान. प्लास्टिक मुक्त नवी मुंबईचा दिला संदेश. संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये नेत्यांच्या भेटी. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीदरम्यान चंद्रकांत खैरेंना कानमंत्र. एकमेकांवर टीका करणाऱ्या नेत्यांच्या हसत खेळत शुभेच्छा. भिवंडीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते ध्वजवंदन. पालिकेचे कर्मचारी, अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी या सगळ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. शिर्डीमधील संगमनेर तालुक्यामधील DK मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा. 1200 विद्यार्थ्यांनी एकत्र येत दिला पृथ्वी वाचवण्याचा संदेश. प्रजासत्ताक दिनानिमित्त लोणावळ्यामध्ये बाईक राईड्सची धूम. राज्याच्या विविध भागांमधून रायडर्स लोणावळ्यामध्ये थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी दाखल. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जालन्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगर परिषदेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विशेष सन्मान सोहळा संपन्न. स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या पर्यावरण प्रेमी नागरिकांचा आणि माजी सैनिकांचा सुद्धा झाला सन्मान. नाशिकमधील येवल्यामधील अमरधाम महामृत्युंजय मंदिर परिसरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह. मंदिर परिसरामध्ये नंदीभोवती रांगोळीमधून साकारली शहीद भगतसिंग यांची प्रतिमा. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 2 टन फुलांपासून तिरंगी फुलांची सजावट. विठ्ठल आणि रुक्मिणीला तिरंगी रंगाचा शेला सुद्धा परिधान. प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिर तिरंगी रंगामध्ये सजलं. प्रजासत्ताक दिनाचा मुंबईमध्ये सुद्धा उत्साह. पूर्वसंध्येला मुंबईच्या अनेक महत्त्वाची ठिकाणं रोषणाईनं उजळली. मंत्रालय, महापालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐतिहासिक इमारतींना रोषणाई. मुंबईमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र लोकभवन परिसरामध्ये आकर्षक रोषणाई. प्रजासत्ताक दिनाचा मुंबईमध्ये उत्साह. भंडाऱ्याचं जिल्हाधिकारी कार्यालय आणि अंभोरा ब्रिजवर प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी रोषणाई. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रोषणाईनं वेधलं नागरिकांचं लक्ष. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 3 रंगांमध्ये उजळली इमारत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अशोक चक्र देऊन सन्मान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक चक्र प्रदान. नागपूरच्या 3 अधिकाऱ्यांसह 1 हवालदार आणि 2 होमगार्ड्सना राष्ट्रपती पोलीस पदक. सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर, एसीबीचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर, नागपूर ग्रामीण उपविभागीय अधिकारी पराग पोटेंना सुद्धा पुरस्कार. राज्यामधील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर. 31 शौर्य, 4 उल्लेखनीय तर 40 गुणवत्ता सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार. पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण दलामधील जवानांच्या शौर्याचा गौरव. केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची सुद्धा घोषणा. महाराष्ट्रामधील 4 पद्म पुरस्कारांना सन्मान होणार. अर्मिडा फर्नांडिस, श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर, वारली संगीतकार विकल्या लाडक्या धिंडा यांना सुद्धा पद्म पुरस्कार.